स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आता राजकीय पक्षांनी कंबर कसायला सुरुवात केली आहे. त्यातच भाजपकडून मुंबईत विजय संकल्प मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यातून फडणवीसांसह भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर शरसंधान साधलंय. कोविड काळात कफन चोरांनी कफनमध्ये चोरी केली, त्याचबरोबर मृतांच्या टाळूवरचं लोणी खात भ्रष्टाचार केल्याचं टीकास्त्र फडणवीसांनी सोडलंय. तर बेस्टच्या निवडणुकीत ब्रँडचा बँड वाजवल्याचा घणाघातही त्यांनी केलाय. या मेळाव्यात केलेल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीचाच विजय होणार असा विश्वास व्यक्त केलाय. म्हणत नाही, तुम्ही ईडीची चार्जशीट बघा. जे डॉक्टर नव्हते त्यांना डॉक्टर दाखवलं, जे कंपाऊंडर नव्हते त्यांना कंपाऊंडर दाखवलं, ज्यांना नर्सिंगचं ट्रेनिंग नव्हतं त्यांना नर्सेस दाखवलं आणि त्यांना त्या ठिकाणी उभं करून त्यांच्या माध्यमातून हजारो रुपये, लाखो रुपये, करोडो रुपये त्या ठिकाणी लाटले. आणि परिणाम काय झाला? माझा आम मुंबईकर हा पटा 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 त्या ठिकाणी मेला. अरे जनावरासारखा माझा मुंबईकर मेला, पण माझ्या मेलेल्या मुंबईकराच्या टाळूवरचं लोणी खाणारे हे नालायक यांनी त्या मुंबईकराचं ते शव ज्या बॉडी बॅग मध्ये न्यायचं त्या बॉडी बॅग मध्ये ही घोटाळा केला. हे कफन चोर या ठिकाणी आम्हाला काय सांगणार? 2017 मध्ये आपल्या हाती आलेलं महापौरपद ठाकरेंना दिलं. मित्रासाठी बलिदान दिल्याचं म्हणत फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल. महापौरही तुम्ही घ्या, उपमहापौरही तुम्ही घ्या, स्थायी समिती अध्यक्षही तुम्ही घ्या. या महानगरपालिकेमध्ये आम्ही अंकुश म्हणून त्या ठिकाणी काम करू, विरोधी पक्षाचं काम करणार नाही. पण तुम्ही कुठे चुकलात तर तुम्हाला लाईनीवर आणण्याचं काम हे आम्ही करू. आणि आपल्या हाती असलेला महापौर हा आपण शिवसेनेला, म्हणजे तेव्हाच्या शिवसेनेला, उद्धवजींच्या शिवसेनेला त्यावेळी देऊन टाकला. आपण तर मन मोठं दाखवलं. आपल्याला वाटलं मित्राकरता कधी बलिदानही करावं लागतं, ते आपण केलं. पण 2019 आल्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली आणि त्यानंतर मला गाणं म्हणावं लागलं, अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, यार ने ही लूट लिया घर यार का. दरम्यान महापालिकेवर महायुतीचाच झेंडा फडकणार असा विश्वास उपस्थितांना संबोधित करताना फडणवीसांनी केलाय. आणि यावेळेस इथे जेवढे माध्यम प्रतिनिधी आहेत त्यांनी माझं म्हणणं लिहून घ्यावं, ते शूट देखील करून घ्यावं, त्याच्या क्लिप साठवून ठेवाव्यात. काहीही झालं तरी मुंबईमध्ये महायुतीचा भगवा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही. महायुतीचा महापौर हा बसवल्याशिवाय आता भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा घरी जाणार नाही. ब्रँडवरून चांगल्या चर्चा होत असताना फडणवीसांनी आज जागतिक मोदी ब्रँड आमच्याकडे आहे असंही ठणकावून सांगितलंय. पाहूयात. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. हे नेतृत्व जनतेतनं तयार होतं. त्यामुळे आमच्याकडे चहा विकणारा हा जागतिक ब्रँड म्हणून जगामध्ये एस्टॅब्लिश होतो. अशा प्रकारचा ब्रँड निर्माण करणारा आमचा पक्ष आहे. त्यामुळे आम्हाला कोणी ब्रँड सांगू नये. या ठिकाणी जगातला सगळ्यात मोठा ब्रँड हा आमच्याकडे आहे. त्याचं नाव नरेंद्र दामोदर दास मोदी आहे. मी 100 रुपये देतो, ठाकरेंचं विकासावरील भाषण दाखवा असं फडणवीसांनी आव्हान केलंय. पाहूया. काय बोलतात यांच्या भाषणांमध्ये. मी तर 100 रुपये द्यायला तयार आहे तुम्हाला. तुम्ही गेली 10 भाषणं काढा आणि विकासावर एक वाक्य दाखवा. एक वाक्य. मुंबईकरांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्याकरता विकासाच्या विजनचं एक वाक्य तुम्ही दाखवा. 100 रुपये माझ्याकडनं घेऊन या. बोलतच नाहीत, बोलूही शकत नाहीत. कारण मराठी माणसाचं बोलताना
गिरण गावातला मराठी माणूस हद्दपार कोणी केला हा प्रश्न विचारला तर उत्तर नाहीये. बीडीडी चाळीवरून आरोप प्रत्यारोप होत असताना बीडीडी चाळीचा विकास देवा भाऊंनीच करून दाखवला असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. पण त्याच वेळी याच मुंबईमध्ये मुंबईतली सगळ्यात मोठी चाळ बीडीडी चाळ, ज्या बीडीडी चाळीत राहणारा माझा मराठी माणूस, त्याच्यावर आलेलं संकट होतं. इतके वर्ष केवळ बिल्डरांच्या दबावाखाली बीडीडी चाळीला तुम्ही त्या ठिकाणी विकसित होऊ दिलं नाही. आम्ही विकसित करून दाखवलं. या देवा भाऊने विकसित करून दाखवलं. मुंबई ही त्यांच्या शिवसेनेची नाही तर आमच्यासोबत असलेल्या बाळासाहेबांच्या शिवसेनेची आहे असंही फडणवीस म्हणाले. पाहू. काही उचक्के रोज सकाळी उठून मोदींना प्रश्न विचारतात, पण अशा उचक्क्यांना उत्तर हे मुंबईच्या जनतेने 2024च्या विधानसभेमध्ये दिलं. आणि मुंबई कोणाची याचं उत्तर सातत्याने 2014, 2019 आणि 2024च्या विधानसभेमध्ये मुंबईकरांनी दिलं. अरे मुंबई ही भाजपची, मुंबई ही महायुतीची, मुंबई ही भाजपा शिवसेना महायुतीची. शिवसेना म्हणजे कोणती? हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, ज्याचे प्रमुख आता कोण आहेत? एकनाथराव शिंदे.